ओम नमो नारायणा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण मकर संक्रांती 2025 विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे, संक्रांत कशावर आहे, कशावर स्वार झालेली आहे, कोणत्या दिशेला जात आहे, कोणतेही वस्त्र धारण केलेले आहे, तसेच पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे, संक्रांतीच्या निमित्ताने दानकर्म काय करावे, त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, हिंदू धर्मात मकर संक्रांती एक प्रमुख पर्व मानला जातो. मकर संक्रांती ही प्रत्येक वर्षी सामान्यतः 14 तारखेला किंवा 15 तारखेला येते. यावर्षी ही मकर संक्रांती 14 जानेवारी मंगळवार रोजी आलेली आहे. या दिवशी सूर्य उत्तरायण होतो. ज्योतिष मान्यतेनुसार या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो. पौराणिक मान्यतानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनिदेवाच्या घरी जातात. महाभारतात भीष्म पितामहांनी देह त्यागासाठी याच दिवसाची निवड केली होती. मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा करण्याचे विधान आहे. त्याचबरोबर श्री गणेश, भगवान शिवशंकर, श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीचे पूजनही या दिवशी केले जाते. आता आपण या मकर संक्रांतीचा जो मुहूर्त आहे तो जाणून घेऊया. पुण्यकाळ, महापुण्यकाळ. तर जे मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो 14 जानेवारी सकाळी 9:03 प्रारंभ होणार आहे. ते सायंकाळी 5:46 हा पुण्यकाळ असणार आहे, 8 तास 42 मिनिटाचा. त्यानंतर मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ जो आहे तो सकाळी 9:03 ते सकाळी 10:48 1 तास 45 मिनिटाचा हा महापुण्यकाळ असणार आहे. आणि संक्रांतीचा जो क्षण आहे तो सकाळी 9:03 असणार आहे. आता आपण जाणून घेऊया की ही जी संक्रांत आहे तिचं वाहन काय आहे, ती कोणत्या दिशेला आहे, तिचं नाव काय आहे. तर जी संक्रांत आहे तिचं नाव आहे महोदर. तिचं वारमुख असणार आहे दक्षिण. ती वायव्येकडे पाहत आहे आणि पश्चिमेकडे जात आहे. आणि तिचे वाहन आहे व्याघ्र, म्हणजेच वाघ हे वाहन आहे. उपवाहन आहे अश्व. त्यानंतर तिने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे आणि आयुध म्हणून गदा हाती घेतलेला आहे. तिचा भक्ष्यपदार्थ आहे पायस. गंधद्रव्यासाठी कुमकुम घेतलेला आहे आणि वर्ण भूत आहे. पुष्प जटी घेतलेला आहे आणि वय ती कुमारावस्थेचा आहे आणि अवस्था भोग आहे. कर्णमुख दक्षिण आहे. स्थिती बैठी स्थिती आहे आणि पात्र चांदीचे पात्र हाती घेतलेले आहे. अशा प्रकारे हे जे संक्रांती आहे ती आपण फलकथन केलेलं आहे, पाहिलेलं आहे. तसेच आता आपण या संक्रांतीच्या दिवशी कोणते दानकर्म करावे ते पाहूया. तर या संक्रांतीच्या निमित्ताने दानकर्माचे अनंत पुण्यफळाची प्राप्ती होते. या दिवशी आपण उबदार कपडेचे दान करू शकता, तसेच तुपाचे दान करू शकता. तुपाचे दान केल्याने मानले जाते की मोक्षप्राप्ती होते. तसेच या दिवशी तीळ व गुळाचे दान देखील अवश्य करायचे, ते देखील पुण्यफलदायी मानले गेलेले आहे. तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी भांडेचे दान तसेच खिचडीचे दान ही महत्त्वपूर्ण मानले गेलेले आहे. त्यामुळे पुण्यफळाची प्राप्ती होते. तर अशा प्रकारे आज आपण मकर संक्रांतीविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करा. आवडल्यास लाईक करा. आपल्या परिजनांना देखील ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होणार आहे. धन्यवाद.